आज आपण बघणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण, ज्याच्यामध्ये आपण पहिल्या भागामध्ये पहिले 10 प्रश्न जे आहेत ते बघणार आहोत. या 10 प्रश्नांचा क्रम आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या सेट ए वर आधारित असेल. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला? आपल्याकडे 4 पर्याय आहेत: यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब खेर, सी.डी. देशमुख, के.एम. पन्नीकर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी. सी.डी. देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला. हा प्रश्न आपल्या अभ्यासक्रमातील संयुक्त महाराष्ट्र चळवळ या घटकावर आधारित आहे. आता आपण बघू ही घटना नेमकी कधी घडली, या घटनेमागे पार्श्वभूमी काय होती आणि तिचे परिणाम काय झाले. तर सी.डी. देशमुख म्हणजेच चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख किंवा काही ठिकाणी हे चिमणराव द्वारकानाथ देशमुख असंही दिलेलं आहे. तर यांनी 22 जुलै 1956 या दिवशी जो आहे तो आपल्या केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिले. यापूर्वी ते 1950 ते 56 या काळामध्ये केंद्रीय अर्थमंत्री पदावर कार्यरत होते. या घटनेला जर आपण पार्श्वभूमी बघितली तर ती त्रिराज्य योजनेची होती, जी नोव्हेंबर 1955 मध्ये तयार करण्यात आली होती. या त्रिराज्य योजनेनुसार मुंबई राज्याचे 3 राज्यांमध्ये विभाजन केलं जाणार होतं. त्यामध्ये एक मुंबई राज्य, त्याच्यानंतर विदर्भासह महाराष्ट्र राज्य आणि महागुजरात राज्य ही ती 3 राज्य असणार होती. परंतु या त्रिराज्य योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून जो आहे तो विरोध झाला. तसेच तत्कालीन कार्यरत असलेली संयुक्त महाराष्ट्र परिषद व तिचं नेतृत्व शंकरराव देव यांनीही या त्रिराज्य योजनेला नकार दिला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर जी आहे ती आंदोलने झाली. त्यापैकी मुंबईमध्ये झालेली आंदोलनं जी आहे ती सर्वात महत्त्वाची होती. सरकारने मात्र ही आंदोलने दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये एकट्या मुंबईमध्ये सुरुवातीला 15 आणि नंतर 91 अशी 106 लोक जी आहे ती हुतात्मा झाली. त्यानंतर कोल्हापूरलाही बिंदू चौकामध्ये शंकरराव तोरसकर जे आहे ते हुतात्मा झाले आणि हुतात्म्यांची एकूण संख्या झाली ती 107. महाराष्ट्रातील आंदोलनं आणि सरकारने केलेली दडपशाही याचा परिणाम काँग्रेस पदाधिकारी आणि आमदारांवर झाला. याचाच परिणाम चिंतामणराव द्वारकानाथ देशमुखांवरही झाला आणि त्यांनी याच्यातनं जो आहे तो राजीनामा दिला. आता या सर्व गोष्टींची तीव्रता इतकी अधिक होती की सरकारला 31 ऑक्टोबर 1956 या दिवशी विशाल द्विभाषिक राज्याची जी आहे ती घोषणा करावी लागली, ज्यामध्ये मराठी भाषिकांचं महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांचं गुजरात हे राज्य असणार होतं. आता आपण सी.डी. देशमुखांबद्दल इतर माहिती बघू. सी.डी. देशमुख हे इंडियन सिव्हिल सर्वंट होते. तसेच ते असे पहिले भारतीय होते जे अपॉइंट केले होते ॲज गव्हर्नर ऑफ RBI बाय ब्रिटिश इन 1943. 1956 मध्ये त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी 1956 ते 61 या कालावधीमध्ये चेअरमन ऑफ UGC म्हणून जे आहे ते काम केलं. तसेच ते इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट जे आहे तिचे प्रेसिडेंट म्हणूनही त्यांनी काम केलं. तसेच ते ऑनररी चेअरमनही होते NBTचे म्हणजेच नॅशनल बुक ट्रस्टचे. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे तिचंही चेअरमन म्हणून काम केले. त्यांनी इंडियन इंटरनॅशनल सेंटर ही संस्था जी आहे ती स्थापन केली होती, जिचे ते लाईफ टाईम प्रेसिडेंट होते. अशा पद्धतीने आयोगाने विचारलेल्या पहिल्या प्रश्नाबद्दल आपण अधिक माहिती जी आहे ते जाणून घेतली. आता पुढचा प्रश्न आहे, 1962 साली जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केलं तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? आपल्याकडे 4 पर्याय आहेत: जवाहरलाल नेहरू, पी. सीतारामय्या, कृष्णा मेनन, अरुण मेहता. तर याचं बरोबर उत्तर आहे सी. कृष्णा मेनन हे भारताचे संरक्षण मंत्री होते, ज्यावेळेस 1962 साली चीनने भारतावर आक्रमण केले. हा प्रश्न आपल्या अभ्यासक्रमातील स्वातंत्र्यानंतरचा भारत या घटकावर आधारित आहे. आता आपण आयोगाने विचारलेल्या प्रश्नातील भारत-चीन युद्ध आणि तत्कालीन भारताचे संरक्षण मंत्री याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. कृष्ण मेनन यांचं पूर्ण नाव वेंगाली कृष्णन कृष्ण मेनन, इन शॉर्ट VK कृष्ण मेनन असं होतं. हे भारताचे 5वे डिफेन्स मिनिस्टर जे आहे ते होते. त्यांचा कार्यकाळ 1957 ते 62 इतका होता. त्यांच्याबद्दल त्या काळामध्ये असं बोललं जायचं की हे सेकंड मोस्ट पॉवरफुल मॅन आहेत आफ्टर नेहरू. म्हणजेच नेहरूनंतर कोणाच्या हाती जर सत्ता असेल तर ती VK कृष्ण मेनन यांच्याकडे आहे असं म्हटलं जायचं. त्यांनीच आपल्या संविधानातील जो सरनामा आहे प्रिॲम्बल
त्याचा पहिला ड्राफ्ट जो आहे तो लिहिला होता. तसेच त्यांनी नॉन अलाइन्ड मुवमेंट ही टर्म जी आहे ती सुद्धा वापरात आणली होती. हे बघितलं आपण V.K. कृष्ण मेनन यांच्याबद्दल. आता आपण बघू 1962 मध्ये जे भारत चीन युद्ध झालं यामागे नेमकी कारणं काय होती. भारत चीन युद्धालाच सिनो इंडियन वॉर असंही म्हटलं जातं. याच्या मागचं मेन रिझन जे होतं ते होतं डिस्प्युटेड हिमालयन बॉर्डर. म्हणजे भारत आणि चीन यामधील जी सीमा होती ती स्पष्ट नसल्यामुळे ती विवादित सीमा होती. तसेच इतर जर महत्त्वाचे इश्यूज जर बघितले तर ज्यावेळेस चीनने तिबेटवर आक्रमण केलं त्यावेळेस तिबेटमधील धर्मगुरू दलाई लामा यांना आपण भारतामध्ये आश्रय दिला. हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण होतं. तसंच 1959 नंतर व्हायलेंट बॉर्डर स्कर्मिशेस ज्या आहेत त्या घडत होत्या. म्हणजेच भारत चीन सीमेवर सैनिकांमध्ये सतत चकमकी ज्या आहेत त्या घडून येत होत्या. हेही त्यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं. तसेच भारत आपल्या डिफेन्सिव्ह फॉरवर्ड पॉलिसी यानुसार बॉर्डरवर पोस्ट बनवायला म्हणजेच मराठीमध्ये ज्याला आपण ठाणी म्हणतो ती ठाणी बनवायला बॉर्डरवर आपण सुरुवात करत होतो टू हिंडर चायनीज मिलिटरी लॉजिस्टिक्स. म्हणजेच चीन ज्या काही भारत चीन सीमेवर स्वतःच्या हालचाली वाढवत होता त्यांना कुठेतरी शह देण्यासाठी भारतही त्याच पद्धतीने सीमेवरती आपल्या हालचाली वाढवत होता आणि त्यासाठी तो पोस्ट तयार करण्याचे जे आहे ते पद्धत वापरत होता. ही सगळी कारणं जी आहे ती एकूणात कारणीभूत ठरली भारत चीन युद्ध होण्यामध्ये 1962 साली. तर हे बघितलं आपण दुसऱ्या प्रश्नाचं स्पष्टीकरण. आता पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. पहिली आहे सावित्रीबाई फुले सुबोध रत्नाकर, त्यानंतर पंडिता रमाबाई दी हायकास्ट हिंदू वुमन, विठ्ठल रामजी शिंदे आठवणी व अनुभव, शाहू महाराज हिंदू कोडबिल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी शाहू महाराज हिंदू कोडबिल. ही जोडी जी आहे ती चुकीची आहे. शाहू महाराज आणि हिंदू कोड बिलाचा जो आहे तो काहीही संबंध नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर शाहू महाराजांचा मृत्यू हा 1920च्या आसपास झाला आणि हिंदू कोड बिलाचा प्रश्न हा भारतीय स्वातंत्र्यानंतरचा आलेला आहे. त्यामुळे या दोन गोष्टींमध्ये कुठलाही संबंध नाही. हा प्रश्न आपल्या अभ्यासक्रमातील महाराष्ट्रातील समाजसुधारक या घटकावर आधारित आहे. या प्रश्नाचं विश्लेषण आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि त्यांचं साहित्य क्षेत्रातील कार्य या अनुषंगाने जे आहे ते करणार आहोत. प्रथम बघू सावित्रीबाई फुले. तर ह्या एक ऑथर व पोएट होत्या, म्हणजे लेखक आणि कवी होत्या. त्यांचे काव्यसंग्रह जर बघितले तर ते काव्य फुले, त्यानंतर 52 कशी सुबोध रत्नाकर ही त्यांची महत्त्वाची कविता संग्रह होते. त्यानंतर त्यांची एक पोएम होती गो गेट एज्युकेशन, म्हणजे जा आणि शिक्षण घ्या, ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. सावित्रीबाई फुलेंनी महिला सेवा मंडळ जे आहे त्याची स्थापना केली होती फॉर रायझिंग अवेअरनेस अबाउट इश्यूज कन्सर्न विथ वुमेन्स राईट्स. स्त्रियांच्या हक्काबद्दल जे काही इश्यूज आहेत त्यांच्याबद्दल अवेअरनेस वाढवण्यासाठी त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली होती. ह्या गोष्टीचा संबंध साहित्य क्षेत्राशी नाही आहे, परंतु मला हा रेफरन्स जो आहे तो इंटरनेटवर मिळाला होता, त्यामुळे मला तुम्हाला सांगावं असं वाटलं. पुढच्या समाजसुधारक आहेत त्या म्हणजे पंडिता रमाबाई. तर यांचं जे द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक आहे ते त्यांनी 1887 मध्ये जे आहे ते लिहिलं होतं. याच पुस्तकाचं पुढे त्यांची मुलगी मनोरमा हिने पंडिता रमाबाई विडोज फ्रेंड यामध्ये जे आहे ते रूपांतर केलं होतं. आता पंडिता रमाबाईंची इतर पुस्तकं जर बघितली तर त्यामध्ये स्त्री धर्मनीती, त्यानंतर US लोकस्थिती, त्यानंतर इंग्लंडचा प्रवास, माझी साक्ष, इंग्लिशमध्ये ज्याला द टेस्टिमनी म्हटलं जातं, त्यानंतर बायबलचा मराठी अनुवाद, हिब्रू भाषेचे व्याकरण, त्यानंतर मुक्ती प्रेयर बिल, नवा करार, भविष्यकथा ही त्यांची इतर पुस्तकं आहेत पंडिता रमाबाईंची. पुढील समाजसुधारक आहेत विठ्ठल रामजी शिंदे. यांचं जे पुस्तक आहे आठवणी व अनुभव हे त्यांनी कारागृहामध्ये लिहिलं होतं. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्यांनी आत्मचरित्रात्मक ग्रंथ तसेच कवने जी आहे ती रचली. त्यांनी महात्मा फुलेंबद्दल लिहिलेला पोवाडा जो आहे तो खूप प्रसिद्ध आहे. तसेच ते रोजनिशी लिहत, त्यानंतर काही लेखही लिहत. तर ही रोजनिशी आणि लेख या दोघांचंही पुढे जे आहे ते पुस्तकामध्ये जे आहे ते रूपांतर केलं गेलं होतं. तसेच त्यांनी लिहिलेला भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध जो आहे तोही खूप महत्त्वाचा होता. हे झालं वीरा शिंदेंबद्दल. आता आपण बघू हिंदू कोडबिलाबद्दल अधिक माहिती. तर हिंदू कोडबिल जे आहे
हे सर बी एन राव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 1949 जे आहे ते तयार केलं गेलं होतं. ज्यावेळेस हे लोकसभेमध्ये सादर केलं गेलं त्यावेळेस डॉक्टर बी आर आंबेडकर यांना या बिलाचे जे आहे ते प्रवक्ते जे आहे ते बनवलं गेलं. लोकसभेमध्ये या बिलाच्या बाजूने आणि विरोधात अशा दोनही प्रकारची जी आहे ती लोकं होती. सुरुवातीला नेहरूंनी असं सांगितलं होतं की हे बिल जर अस्वीकृत झालं तर ते स्वतः राजीनामा देईल. पण या गोष्टीवर ते ठाम राहिले नाही आणि नेहरू जे आहे ते नंतर पालटले. लोकसभेमध्ये या बिलाला सरदार वल्लभभाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी, सरदार भूपेंद्र सिंहजी यांनी जो आहे तो विरोध केला. केवळ एन व्ही गाडगीळ जे आहेत यांनी जे आहे ते ह्या बिलाला समर्थन दिलं. त्यामुळे हे बिल जे आहे ते लोकसभेमध्ये आपोआपच अस्वीकृत झालं. या घटनेमुळे बाबासाहेब जे आहे ते व्यथित झाले आणि त्यांनी केंद्रीय कायदेमंत्रीपदाचा जो आहे तो राजीनामा दिला. हे बघितलं आपण आयोगाने विचारलेल्या तिसऱ्या प्रश्नाचं जे आहे ते विश्लेषण. पुढचा प्रश्न आहे, वेद हे अपौरुषेय नसून आर्यांनी त्यांची निर्मिती केली आहे असे विचार मांडणारे विचारवंत कोण होते? तर आपल्याकडे 4 पर्याय आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज. हा प्रश्न देखील आपल्या अभ्यासक्रमातील महाराष्ट्रातील समाजसुधारक या घटकावर जो आहे तो आधारित आहे. मात्र हा प्रश्न आयोगाने जो आहे तो रद्द केलेला आहे. या प्रश्नाबद्दल मलाही जास्त काही वाचायला मिळालेलं नाही. कोणाला जर याबद्दल माहिती असेल आणखी तर त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये जी आहे ती शेअर करावी. ते आपल्या सर्वांना उपयोगी पडेल. पुढचा प्रश्न आहे, स्त्रीमुक्ती संदर्भात खालीलपैकी कोणी कार्य केलेले नाही? म. गो. रानडे, गो. ग. आगरकर, धोंडो केशव कर्वे. वरीलपैकी एकही पर्याय बरोबर नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी, वरीलपैकी एकही पर्याय बरोबर नाही. कारण या तीनही समाजसुधारकांनी स्त्रीमुक्ती संदर्भात जे आहे ते कार्य केलेलं आहे. तर आता त्यांनी स्त्रीमुक्ती संदर्भात काय काय कार्य केलेलं आहे तर की त्याचं विश्लेषण आपण बघू. हाही प्रश्न आपल्या अभ्यासक्रमातील महाराष्ट्रातील समाजसुधारक या घटकावर जो आहे तो आधारित आहे. स्त्रीमुक्ती संदर्भात किंवा स्त्रियांच्या उद्धारासाठी कार्य करताना एम जी रानडे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली 1865 या वर्षी. या मंडळाच्या माध्यमातून ते विधवांचे विवाह घडवून आणण्याचा जे आहे ते प्रयत्न करत. तसेच त्यांनी विष्णूशास्त्री पंडितांचं जे वृत्तपत्र होतं त्यामध्ये इंदुप्रकाश, त्यामध्ये ते पुनर्विवाहास अनुकूल लेख लिहून जे आहे ते समाजात पुनर्विवाहाबद्दल जे आहे ते जागृती करत होते. तसेच त्यांनी 1882 साली स्थापन झालेलं फिमेल हायस्कूल जे होतं ते स्थापनेमध्येही त्यांनी पुढाकार घेतलेला होता. महादेव गोविंद रानडे यांनी त्या काळामध्ये एक पत्रक काढलं होतं ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की मुलाचं वय 18 वर्ष व मुलीचं वय 11 वर्ष याच्या आत जे आहे ते करू नये. अशा पद्धतीने एम जी रानडे यांनी स्त्रीमुक्ती संदर्भात कार्य करण्याचा प्रयत्न केला. पुढील समाजसुधारक आहेत गो. ग. आगरकर. आता आगरकरांसाठी समाजकार्य करण्याचं त्यांचं सर्वात महत्त्वाचं शस्त्र म्हणजे त्यांची ती वृत्तपत्र आणि त्यामध्ये त्यांनी लिहिलेले लेख. तर त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रांमधून स्त्री शिक्षणाचा जो आहे तो पुरस्कार केला होता. त्यांचं जे वृत्तपत्र होतं सुधारक, जे त्यांनी केसरी या वृत्तपत्राचा राजीनामा दिल्यानंतर सुरू केलं होतं, त्यामध्ये त्यांनी याबद्दल जे आहे ते लेख लिहिले. त्यामध्ये मुलांइतकीच मुलींच्या शिक्षणाची सक्ती, त्यानंतर स्त्रियांना वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे की नाही, त्याच्यानंतर शहाण्यांचा मूर्खपणा, ज्यामध्ये त्यांनी सक्तीच्या वैधव्यावर जी आहे ती टीका केली. ओके, हे सर्व जे आहे ते लेख लिहिले होते. तसेच त्यांनी स्वयंवर विवाह पद्धतीचा आग्रह धरला, जरट विवाहास विरोध केला. त्याच्यानंतर आमच्या स्त्रियांचे पेहराव हा लेखही लिहिला होता. अलंकार मीमांसा, त्यानंतर दागिन्यांचे सोस, संतती नियमन, हे लेख जे आहे ते लिहिले होते. तसेच त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रांमधून स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. संमती वयाच्या बिलाचाही जो आहे तो पुरस्कार केला. अशा पद्धतीने गो. ग. आगरकरांनी आपल्या लेखणीतून स्त्रियांच्या उद्धारासाठी समाजात जागृती करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला. त्यानंतर पुढचे समाजसुधारक आहे ते म्हणजे धोंडो केशव कर्वे. आता धोंडो केशव कर्वेंनी स्त्रीमुक्ती संदर्भात कार्य करताना त्यांनी स्वतः जेव्हा त्यांच्या पत्नीचे निधन झाले त्यावेळेस त्यांनी गोदूबाई या विधवेशी जो आहे तो विवाह करून समाजामध्ये जो आहे तो आदर्श निर्माण केला. हा विवाह जो आहे तो आगरकरांच्या उपस्थितीमध्ये जो आहे तो पार पडला होता. तसेच त्यांनी सुद्धा विधवा विवाहोत्तेजक मंडळीची जी आहे ती स्थापना केली होती वर्धा या ठिकाणी 1893ला. हेही खूप महत्त्वाचं ठरतं. धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या राहण्यासाठी
त्यांच्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या ज्या त्या संस्था स्थापन केल्या. त्यामध्ये 1896ला अनाथ बालिकाश्रम, त्यानंतर 1907ला महिला विद्यालय, त्यानंतर 1915मध्ये महिला आश्रम, त्यानंतर 1916ला महिला विद्यापीठ, भारतातील जे पहिलं महिला विद्यापीठ होतं. त्यानंतर 1917मध्ये अध्यापिका विद्यालय जे आहे ते सादर या सगळ्या संस्था आहेत ज्या त्यांनी स्त्रियांच्या प्रगतीसाठी ज्या आहेत त्या स्थापन केल्या धोंडो केशव कर्वे यांनी. आता इथे आपण ह्या गोष्टींबद्दल जे आहे ती थोडक्यात माहिती बघतोय, म्हणजे जसं की ह्या संस्था आणि त्यांचं स्थापनेचं वर्ष. पण तुम्ही ज्यावेळेस अभ्यास कराल त्यावेळेस या सर्व घटकांचा खोलात जाऊन अभ्यास करणं जे आहे ते अपेक्षित आहे. शेवटी ॲनालिसिस म्हणजे काय असतो, तर आयोगाने जी प्रश्न जे आहे ते अगोदर विचारले आहेत त्यामधून आपण काहीतरी हिंट घेणं की आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतं, कुठल्या घटकावर प्रश्न विचारतं आणि तो प्रश्न बघून आपण अभ्यास करताना कसा त्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे हे आपल्याला जे आहे ते समजलं पाहिजे. जसं की या प्रश्नात जर आपण बघितलं तर आता हा प्रश्न जो आहे तो स्त्री मुक्ती संदर्भात केलेल्या कार्याबद्दल आहे. पण इथं त्यांनी ते कार्य एका समाजसुधारकाबद्दल न विचारता 3 समाजसुधारकांना जे आहे ते एकाच ठिकाणी जे आहे ते कम्पेअर केलेलं आहे. म्हणजे एकाच वेळेला तुमच्या लक्षात आलं पाहिजे की या 3ही समाजसुधारकांनी जे आहे ते स्त्री मुक्ती संदर्भात कार्य केलेलं आहे. त्यामुळे आपण जे विश्लेषण केलं ते ह्या 3ही समाजसुधारकांचं ते हे स्त्री मुक्ती संदर्भात केलं. अशा पद्धतीने तुम्ही आता याच्यानंतर इतरही समाजसुधारक बघितले पाहिजे की त्यांनी स्त्रीमुक्ती संदर्भात काय कार्य केलं. अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नांचं ॲनालिसिस करणं जे आहे ते जमलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, पंचशीलवर सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते? भारत व फ्रान्स, भारत व इंग्लंड, भारत व जपान, भारत व चीन. तर या प्रश्नाचं डी हे उत्तर बरोबर आहेत. पंचशीलवर सर्वप्रथम सही भारत व चीन या 2 देशांनी केली होती. हा प्रश्न आपल्या अभ्यासक्रमातील स्वातंत्र्यानंतरचा भारत या घटकावर आधारित आहे. आता हा पंचशील करार नेमका कधी झाला, तर तो 1954ला 24 एप्रिल या दिवशी झाला. पेकिंग बीजिंग या ठिकाणी जायचं झाला. हा करार भारताचे पंतप्रधान नेहरू व चीनचे राष्ट्रपती चाऊ एन लाय यांच्या दरम्यान जो आहे तो झाला 1954ला. आता हा पंचशील करार काय सांगतो, तर जे 2 देश आहेत, म्हणजे उदाहरणार्थ इथे भारत व चीन, तर ह्या 2 देशांमधील भविष्यातील संबंध हे कशा प्रकारचे असतील, तर त्याची 5 तत्त्व आहेत. ती म्हणजे एकमेकांच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करणे, त्यानंतर एकमेकांविरोधात आक्रमक कार्यवाही न करणे, त्यानंतर एकमेकांच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप न करणे, तसेच समानता आणि परस्पर लाभाच्या धोरणाचे पालन करणे, त्यानंतर शांतीपूर्ण सहअस्तित्वाच्या धोरणावर विश्वास ठेवणे. तर ही जी 5 तत्त्व आहेत, ह्या 5 तत्त्वांना अनुसरूनच जे हे 2 देशांमधील संबंध जे आहे ते असतील, असे हा पंचशील करार जो आहे तो सांगतो. आता पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधले? आपल्याकडे 4 पर्याय आहेत. प्राध्यापक न. र. फाटक, त्यानंतर पी. रॉबर्ट्स, डॉक्टर R.C. मुजुमदार, विनायक दामोदर सावरकर. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर यांनी 1857च्या उठावात जे आहे ते स्वातंत्र्य युद्ध संबोधले. हा प्रश्न आपल्या अभ्यासक्रमातील 1857चा उठाव या घटकाखाली जो आहे तो येतो. आता विनायक दामोदर सावरकर यांनी 1908 या वर्षी 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक जे आहे ते लिहिलं, ज्यामध्ये त्यांनी 1857च्या उठावाला सर्वप्रथम स्वातंत्र्य युद्ध जे आहे ते संबोधलं. त्यांच्या मते 1857चा उठाव हा भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भारतीयांसाठी हा एक मोठा प्रेरणेचा स्रोत आहे. हेच लक्षात घेऊन त्यांनी 1907 या वर्षी इंग्लंडमध्ये बॅरिस्टर राणा यांच्या अध्यक्षतेखाली 1857च्या उठावाचा 50वा वाढदिवसही साजरा केला. आता आयोगाने विचारलेल्या या प्रश्नामध्ये इतर जे लेखक आहेत, प्राध्यापक न. र. फाटक, त्यानंतर पी. रॉबर्ट्स, त्यानंतर डॉक्टर R.C. मुजुमदार, तर ह्या लेखकांचं असं मत होतं की हे एक शिपायांचं बंड आहे किंवा यामध्ये मर्यादित लोकांचा जो आहे तो सहभाग होता. त्यामुळे ही लोक या 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध असं नाव जे आहे ते देत नाहीत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची जी आहे ती निर्मिती केली? 4 पर्याय आहेत आपल्याकडे. 1813च्या संधी कायद्याने,
त्यानंतर 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा, 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा, त्यानंतर 1935च्या भारत सुधारणा कायद्याने. तर आता 1813चा कायदा ह्या ऑप्शनचा जर विचार केला आपण तर 1813 म्हणजे हे खूप लवकर होऊन जातं आपण असं म्हणू. याच्या खूप उशिराने जी आहे ती स्वतंत्र मतदारसंघाची माहिती मुस्लिमांसाठी जी आहे ती सुरू झाली. तर ऑप्शन बी जे आहे तर हे उत्तर जे आहे ते बरोबर आहे 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याने. आता ह्या प्रश्नामध्ये हे इतर जे 3 ऑप्शन आहेत 1909चा कायदा, 19चा कायदा आणि 35चा कायदा यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. कारण ह्या तीनही कायद्यांमध्ये स्वतंत्र मतदारसंघाची जी आहे ती तरतूद केलेली आहे, पण ती वेगवेगळ्या घटकांसाठी केलेली आहे. ती कोणत्या घटकांसाठी केली ते आपण बघूया. हा प्रश्न आपल्या अभ्यासक्रमातील ब्रिटिश प्रशासनाधीन घटनात्मक विकास या घटकावर जो आहे तो आधारित आहे. आता 1909च्या कायद्याने आपण बघितलं मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली. म्हणजे या कायद्याने आपण धर्मावर आधारित जे आहे ते प्रतिनिधित्व आपण दिलं. आता स्वतंत्र मतदारसंघ असणार होते म्हणजे काय, तर ह्या मतदारसंघामध्ये जो आहे ते केवळ मुस्लिम मतदार जे आहे त्या मुस्लिम उमेदवाराला निवडून देतील अशी ही तरतूद होती. म्हणजेच या कायद्याने आपण सांप्रदायिकतेला जे आहे ते कायदेशीर स्वरूप जे आहे ते दिलं. म्हणूनच आपण तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड मिंटो यांना जे आहे ते सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक असे जे आहे ते म्हणतो. आता 1909च्या कायद्याने सुद्धा जे आहे ते 4 गटांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली. ते 4 गट म्हणजे शीख, त्यानंतर भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन ह्या 4 गटांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली. 35च्या कायद्याने आपण दलित वर्ग म्हणजेच अनुसूचित जाती, त्यानंतर महिला आणि कामगार यांसाठीही जी आहे ती स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली. पुढचा प्रश्न आहे जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला. आपल्याकडे 4 पर्याय आहेत. सर्वधर्म समभाव, अलिप्ततावाद म्हणजेच नॉन अलायन्स, पंचशील, त्यानंतर निशस्त्रीकरण म्हणजे डिसआर्मामेंट. तर याचं उत्तर आहे पंचशील या तत्वांचा जो आहे तो आपण पुरस्कार केला. आपण आधीही या प्रश्नाबद्दल जे आहे ते बघितलं आहे. हा प्रश्नही आपल्या अभ्यासक्रमातील स्वातंत्र्यानंतरचा भारत यावर जो आहे तो आधारित आहे. पंचशील कराराबद्दलचं विश्लेषण जे आहे ते या अगोदरही आपण बघितलं. तुम्हाला हवं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे पुन्हा एकदा वाचू शकता. पुढचा प्रश्न आहे महादेव गोविंद रानडे यांच्या संदर्भात पुढील विधाने पहा. त्यांच्यावर संत तुकारामांचा प्रभाव होता. त्यांनी बऱ्याच संस्था स्थापन केल्या. ते मवाळ प्रवाहाचे होते. त्यानंतर त्यांनी प्रौढ शिक्षण व पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. तर यापैकी कोणती विधानं बरोबर आहेत हे आपल्याला यामध्ये सांगायचं आहे. तर इथे दिलेली 4ही विधानं जी आहेत ती काय बरोबर आहेत महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल. हा प्रश्न आपल्या अभ्यासक्रमातील महाराष्ट्रातील समाजसुधारक या घटकावर आधारित आहे. आता या प्रश्नामधील पहिलं जे वाक्य आहे संत तुकारामांचा त्यांच्यावर प्रभाव होता, तर हे वाक्य या वाक्याबद्दल आपण वाचत असलेल्या सोर्सेसमध्ये याचा रेफरन्स नाही आहे. आयोगाचे असे बरेचसे प्रश्न असतात ज्यामध्ये आयोग त्यांची स्वतःहून काही माहिती देत असतं आणि ती बरोबरही असते, पण ती आपल्या बुक्समध्ये आपल्याला मिळत नाही. तर ती माहिती जी आहे ती आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण की ते वाक्य जसंच्या तसं पुढच्या क्वेश्चनमध्ये किंवा पुढच्या येणाऱ्या एक्झाममध्ये रिपीट होऊ शकतं. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण या प्रश्नाचे विश्लेषण आयोगाने दिलेल्या प्रश्नामध्ये रानडेंबद्दल जे काही घटक आहे त्या अनुषंगाने जे आहे ते करणार आहोत. उदाहरणार्थ आता त्यांचा बऱ्याच संस्थांशी संबंध होता, तर या अनुषंगाने आपण त्याचं विश्लेषण करू. रानडेंबद्दल असं म्हटलं जातं की महाराष्ट्रात संस्थात्मक जीवनाचा पाया जो आहे तो त्यांनी रचला असं त्यांच्याबद्दल म्हटलं जातं. कारण पुणे शहरात असलेल्या प्रत्येक संस्थेशी त्यांचा संबंध आहे. ओके, एवढं त्यांचं विशाल किंवा जे आपण म्हणू सर्वसमावेशक असं कार्य होतं. तर आता उदाहरणार्थ त्यांचा संबंध असलेल्या किंवा त्या संस्थांच्या स्थापनेत पुढाकार असलेल्या संस्था म्हणजे सार्वजनिक सभा, त्यानंतर वक्तृत्वोत्तेजक सभा, त्यानंतर लवाद कोर्ट, औद्योगिक परिषद, त्याच्यानंतर फिमेल हायस्कूल, त्याच्यानंतर फर्ग्युसन कॉलेज, सब जजांची परिषद, त्याच्यानंतर प्रार्थना समाज, वसंत व्याख्यानमाला, त्याच्यानंतर मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ, त्यानंतर म्युझियम व पुणा मर्कंटाईल बँक. अशा जवळपास सर्व संस्थांशी त्यांचा जो आहे तो संबंध होता. एकतर त्यांच्या स्थापनेमध्ये पुढाकार असेल किंवा त्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य असं केलेलं असेल. त्याच्यामुळे ते जे वाक्य आहे आपल्या प्रश्नामधलं की त्यांचा बऱ्याच संस्थांशी जो आहे तो संबंध होता, तर हे वाक्य अगदी बरोबर आहे.
आता पुढचं वाक्य आहे की ते मवाळ प्रवाहाचे होते. तर आता मवाळ प्रवाहाचे हे त्यांना का म्हटलं जातं, तर त्यांचं जे काँग्रेसमध्ये असून जे कार्य होतं, ओके, ज्यांची जी कार्यपद्धती होतं त्याबद्दल जे आहे ते त्यांना म्हटलं जातं की ते मवाळ प्रवाहाचे होते. आता काँग्रेसच्या स्थापनेमध्ये 1885ला जी काँग्रेसची स्थापना झाली त्यामध्ये यांचा पुढाकार होता. ओके, काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन झालं मुंबईला व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली, जिथं एकूण भारतातले 72 प्रतिनिधी हजर होते, त्यामध्ये यांचा प्रमुख सहभाग होता. ओके, यांचे विचार जर बघितले तर ते मवाळ व नेमस्त असे विचार होते. इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर त्यांचा विश्वास होता. इंग्रजी राज्यामध्ये राहून आपली प्रगती करता येईल, योग्य मार्गाने जर आपण आपल्या अडचणी इंग्रजांसमोर मांडल्या तर ते आपल्याला नक्की न्याय देतील, असा महादेव गोविंद रानडे यांना विश्वास होता. त्यामुळंच त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की ते मवाळ प्रवाहाचे होते. म्हणून हे वाक्य जे आहे ते अगदी इथं जे आहे ते बरोबर आहेत. तिसरं वाक्य आहे की त्यांनी प्रौढ शिक्षण व पुनर्विवाहाचा जो आहे तो पुरस्कार केला. आता या वाक्याच्या समर्थनार्थ जर माहिती बघायची जर ठरली तर 1882 साली पुण्यामध्ये स्त्रियांसाठी जे आहे ते फिमेल हायस्कूल सुरू झालं. याच्या स्थापनेमध्ये यांचा पुढाकार होता. म्हणजेच यांनी काय केलं, प्रौढ शिक्षणाचा जो आहे तो पुरस्कार केला. तसेच 1865मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळाची जी आहे ती स्थापना केली, ज्यामध्ये ते विधवांचे विवाह घडवून आणण्याचा जे आहे ते प्रयत्न करत होते. तसंच त्यांनी विष्णुशास्त्री पंडितांचं जे इंदुप्रकाश हे वृत्तपत्र होतं, आता हे वृत्तपत्र याच्या 2 आवृत्त्या निघत होत्या, एक मराठी आवृत्ती आणि एक इंग्लिश आवृत्ती. तर ती जी इंग्लिश आवृत्ती होती त्यामध्ये हे पुनर्विवाहास जे आहे ते अनुकूल असे लेख लिहित होते. त्यामुळे यांनी काय पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. हे विधान जे आहे ते काय सत्य ठरतं. अशा पद्धतीने आपण बघितलं की आयोगाने दिलेली 4ही विधानं जी आहे ती इथं बरोबर ठरतात. एक ॲडिशनल माहिती तुम्ही लक्षात ठेवा की पुणे शहरातील एक व्यक्तिमत्व होतं विष्णुशास्त्री बापट. यांना विधवा विवाहाचे जे आहे ते आद्य प्रचारक जे आहे ते म्हटलं जातं. अशा पद्धतीने आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 या प्रश्नपत्रिका विश्लेषणाच्या भाग 1 मध्ये 10 प्रश्नांचं जे आहे ते विश्लेषण केलं. हे विश्लेषण करत असताना मला शक्य तितकी माहिती लेक्चरमध्ये घेता येईल तितकी मी घेतलेली आहे. पण तुम्ही स्वतः अभ्यास करत असताना किंवा प्रश्नांचं विश्लेषण करत असताना यापेक्षा अधिक खोलामध्ये जाऊन जे आहे ते अभ्यास केला पाहिजे. तुम्ही फक्त इतकं लक्षात घ्या की प्रश्न जो दिला आहे त्यामध्ये कुठले घटक आलेले आहेत आणि त्या घटकांची अधिक माहिती, त्याच्या आजूबाजूची माहिती तुम्हाला किती जास्तीत जास्त गोळा करता येईल तसा प्रयत्न करा. आणि जितका तुम्हाला कंपॅरेटिव्ह स्टडी करता येईल, म्हणजे समजा आता आपल्या प्रश्नामध्ये 3 समाजसुधारक आलेले आहेत कुठले तरी, बरोबर, आणि त्यांच्या कुठल्या तरी एक जो ॲस्पेक्ट आहे त्याला पकडून जो आहे तो प्रश्न आलेला असतो. उदाहरणार्थ आपण एक प्रश्न बघितला की ज्यामध्ये साहित्याविषयी जो आहे तो प्रश्न आलेला होता त्या समाजसुधारकांच्या. तर तुम्ही त्या प्रत्येक समाजसुधारकाची माहिती वाचताना तर साहित्य हा घटक घेऊन नेमका त्यांनी त्याच्याबद्दल जी आहे ती अधिकची माहिती जी आहे ती गोळा केली पाहिजे. म्हणजे तो जो घटक आहे साहित्य, त्याबद्दलची माहिती जी आहे त्या समाजसुधारकाबद्दल ती तुमच्या पक्की लक्षात बसेल. कारण प्रत्येक वेळेस आपण जे प्लेन रीडिंग करतो, म्हणजे अ पासून सुरुवात केल्यानंतर डायरेक्ट शेवटी जायचं, तर त्याचा इतका फायदा होत नाही. असा कंपॅरेटिव्ह स्टडी जो आपल्याला करता आला पाहिजे. धन्यवाद. भेटूया पुढील भागामध्ये.